मुंबई महापालिकेत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला असेल तर तो त्यांनीच सोडवावा अशी भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली असल्याचं समजतं। तसंच महापौर रितू तावडे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सभागृह नेते गणेश खणकर आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यावर मुंबई महापालिकेत समन्वय राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुंबई महापालिकेतल्या सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून या 4 नेत्यांवर सामंजस्याने वाद सोडवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं समजतं। तसंच अंतर्गत वादात पक्षाला गृहीत धरू नका असेही निर्देश साटम यांनी मुंबई महापालिकेतल्या प्रमुख 4 नेत्यांना दिल्याचं समजतं। मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांच्या कामावर निधी आणि इतर बाबी ठरतील आणि महापालिकेच्या माध्यमातून झालेले चांगले निर्णय हे मुंबईकरांपर्यंत पोहोचवा अशाही सूचना भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित साटम यांनी दिल्याचं समजतं। दरम्यान मुंबई महापालिकेतल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय झालं याविषयी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी काय माहिती दिली आपण तीही पाहूयात। गेल्या 4 ते 5 महिन्यांच्या कामांचा लेखाजोखा, भविष्यातल्या कामांची प्लॅनिंग आणि कशा प्रकारे नगरसेवकांनी मुंबईकरांकरता काम करणे अपेक्षित आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली। पुढच्या 6 महिन्याचं प्लॅनिंग झालं आणि कशा प्रकारे एक संघ म्हणून मुंबईकरांनी दिलेल्या जबाबदारीला आपल्याला पार पाडायचं आहे या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झालेली आहे की आपण रिपोर्ट केल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट घडलेली नाही, नंबर 1। नंबर 2, झारीतले शुक्राचार्य म्हणजे महापौरांचा जो रोख होता तो प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांवरती होता।